नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा आत्या म्हणू लागतात, हे सगळं काही भाऊजींनी का आणि कशासाठी केलं असेल. तर अर्जुन म्हणतो, व्हिडिओच्या शेवट नागराज काका म्हणाले होते की इतकं सगळं करूनही शेवटी मला रविराजचा पैसा मिळालाच नाही. याचा अर्थ नागराज काकांनी हे सगळं काही पैशासाठी केलं असावं एवढं मात्र नक्की. तर रविराज सर म्हणतात, अर्जुन शेवटी बघितलंस ना, नात्यापेक्षा पैसा महत्वाचा ठरला. अर्जुन, अरे मी मागच्या जन्मात कोणत पाप केलं होतं की नागराज सारखा भाऊ मला मिळाला. मी त्याला वाढवण्यात, याच्यावर संस्कार करण्यात कुठे कमी पडलो मला खरंच काही कळत नाहीये. त्याने पैशासाठी एवढं मोठं टोकाच पाऊल उचलावं, आमच्या जीवावर उठावं. आणि सुमन, सायली, अर्जुन, एवढे दिवस तुम्ही नागराजच्या विरोधात पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अर्जुन, तुला एकदाही नाही असं वाटलं की मला हे सगळं काही सांगावं, या सगळ्यात तू मलाही सामील करून घ्यावं. अर्जुन म्हणतो, सीनियर, मी जर असं केलं असतं तर त्या क्षणी तू पोलिसांना फोन केला असता आणि पोलीस इथे आले असते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नसता, कारण त्या क्षणी आपल्याकडे कुठलाही पुरावा नव्हता. आज सारखा पुरावा हाती नसताना जर नागराज काकांना आपण पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नागराज काका सावध झाले असते. आणि म्हणूनच आमच्या या संपूर्ण प्लॅनिंगमध्ये आम्ही तुम्हाला सामील नाही करून घेतलं. या सगळ्यामागे मला माहीत होतं की तुझा राग कंट्रोल झाला नसता, आणि म्हणूनच सीनियर हे सगळं काही तुमच्यापासून लपवून ठेवावं लागलं. रविराज सर म्हणतात, अर्जुन, हे सगळं काही मला मान्य आहे, माझा राग कंट्रोल झाला नसता मी खरंच पोलिसांना बोलून घेतलं असतं, पण आज सारखा पुरावा आपल्या हाती नसला असता एवढं मात्र खरं. पण आज जो पुरावा हाती लागला त्यानंतर त्या धक्क्यातून सावरणही खरंच खूप कठीण आहे रे. नागराज असं काहीतरी करेल असा विचार मी कधीच केला नव्हता, पण आज त्याचं खरं रूप सगळ्या जगासमोर आलं आहे. तर त्याचवेळी अर्जुनला आता प्रतापरावांचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हा डॅड बोला ना. प्रतापराव म्हणतात, अर्जुन, अरे कुठे आहात तुम्ही? कल्पना इथे तुम्हा दोघांची काळजी करत आहे. ती म्हणत आहे की तुम्ही दोघेही महत्वाच्या कामासाठी गेला होता तर. अर्जुन म्हणतो, हो डॅड, आम्ही महत्वाच्या कामासाठीच बाहेर आलो आहोत. मी एक काम करू का? आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगू का? प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत प्रतापराव फोन ठेवतात. तर सायली अर्जुनकडे येत म्हणते, तुम्ही सगळं काही घरच्यांना सांगितलं तर नाही ना? अर्जुन म्हणतो, नाही, मी जर फोनवर सगळं सांगितलं असतं तर त्यांनीही सीनियर सारखंच टेन्शन घेतलं असतं आणि तिथे सावरायला तूही नाहीयेस आणि मीही नाहीये. तर सायली म्हणते, बरं केलं तुम्ही काहीच सांगितलं नाही, पण आपण एक काम करूयात का? या तिघांनाही आपल्या घरी घेऊन जाऊयात का? कारण हे तिघं जर असेच बसून राहिलेत तर हे टेन्शन घेतील आणि स्वतःला सावरणं खरंच खूप कठीण होईल. आपण सर्वजण एकत्र असलो तर डोक्यातील विचार तरी कमी होतील. म्हणून मला असं वाटतं की आपण या तिघांनाही आजचा दिवस आपल्या घरी घेऊन जाऊयात. अर्जुन म्हणतो, बरोबर बोलतेस तू, पण सीनियर मला ऐकणार नाही आणि तुला नाही म्हणणार नाही, त्यामुळे तू बोल. असं म्हणत आता सायली आणि अर्जुन सर्वांना घरी घेऊन जायचं ठरवतात. सायली रविराज सरांकडे येते आणि म्हणू लागते, रविराज काका, आज तुम्ही तिघही आमच्या घरी येत आहात. मला बाकी काही ऐकायचं नाही. आपण सर्वजण एकत्र आलो तर डोक्यातील विचार तरी कमी होतील आणि हाला त्रासही होणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही तिघही आमच्या घरी येणार आहात. प्रतिमा आत्या रविराज सरांना म्हणतात, अहो जायचं का? परंतु रविराज सर काहीच बोलत नाहीत. आता प्रतिमा आत्या सुमन काकूंना विचारतात, सुमन जायचं का? सुमन काकू लगेच होकार देतात आणि म्हणतात, हो वहिनी, जावं तर लागेलच, कारण जर इथे राहिलो तर आज रात्री मला आमची खोली खायला उठेल. सतत या माणसाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येईल. सतत त्याने केलेली पाप मला डोळ्यासमोर दिसत राहतील. रविराज सर सुमन काकूंच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्याच नव्याने
आपल्या घरच्या माणसांना मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्टच सुमन काकूंच्या मनाला पटत नसते आणि या सगळ्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांना हे सगळं काही सहन होत नसतं. तर आता रविराज सरांकडे पाहत सायली म्हणू लागते, रविराज काका, मला आता काहीच कारण नको आहे. मी तुम्हाला इथे एक सोडणार नाही. चला रविराज काका, तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. असं म्हणत सायली सुमन काकूंना उठवते. तर त्यानंतर रविराज सरांनाही ती उठवते आणि सायली, अर्जुन, रविराज सर, सुमन काकू, प्रतिमा, आत्या एकमेकांना आधार देत आता सुभेदारांच्या घरी निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण सायली, अर्जुन यांची वाट पाहत असतात. तर इकडे प्रिया सुद्धा जागी असते. प्रियाला तर चांगली झोप येत असते, परंतु जोपर्यंत सायली, अर्जुन घरी येत नाहीत तोपर्यंत प्रिया काही झोपायला जात नाही. प्रिया मनाशीच म्हणते, एकदा का सायली, अर्जुन घरी आले आणि कळालं की काहीच घडलेलं नाही, सगळं काही नीट आहे, की मी झोपायला जायला मोकरी, परंतु हे राहिलेत तरी कुठे एवढा उशीर का होतो यांना. तर त्याचवेळी सायली, अर्जुन, प्रतिमा, आत्या, रविराज सर आणि सुमन काकू यांना घेऊन घरी आलेले असतात. आता यांना पाहताच कल्पनाताई म्हणतात, भाऊजी, प्रतिमा, तुम्ही आता या सगळ्यांना आलेलं पाहून पूर्ण आजी, कल्पनाताई, प्रतापराव खुश होतात. सर्वजण घरात येतात, परंतु त्यांचे चेहरे पूर्णपणे शांत असतात. कोणी काहीच बोलत नसतं आणि रविराज सरांचा चेहरा पाहून पूर्ण आजींच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी घडलं आहे. आणि म्हणूनच रविराज सरांना पूर्ण आजी म्हणतात की रविराज, काय झालं नक्की? तुमचा असा चेहरा का दिसतोय? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? प्रतिमा, अगं काय झालंय? परंतु कोणी काहीच बोलत नसतं. प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन, अरे काय झालंय? रविराज, प्रतिमा, सुमन काहीच का बोलत नाहीयेत? काही घडलंय का? तर अर्जुन म्हणतो, डॅड, तुम्हा सगळ्यांना एक सत्य सांगायचं आहे. खरं तर हे सत्य ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल, परंतु तुम्हाला ते ऐकावंच लागेल. ऐकायला खूप खरंच कठीण आहे, परंतु ते सत्य आहे आणि ते सत्य आजच आमच्या समोर आलं आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रियाची तर चांगलीच झोप उडालेली असते. तर पूर्णा आजी म्हणतात, नक्की काय झाले अर्जुन? तर अर्जुन म्हणतो, 22 वर्षापूर्वीचा सिनियरला मारणारा, त्याचा अपघात घडून आणणारा मास्टरमाइंड आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज तो मास्टरमाइंड सापडला आहे. त्याच सत्य सगळ्यांसमोर आला आहे. आता हे ऐकल. यानंतर सर्वजण उभे राहतात आणि विचारतात, काय? तर पूर्णा आजी म्हणतात, कोण आहे? रविराज सर म्हणतात, नागराज किल्लेदार. आता हे ऐकताच सगळ्यांनाच धक्का बसतो. तर नागराज किल्लेदार हे नाव ऐकल्यानंतर प्रियाच्या तर चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर पूर्णा आजी म्हणतात, काय बोलताय तुम्ही? तर रविराज सर म्हणतात, हो पूर्णाई, माझं दुर्दैव हेच आहे खरं तर. आजचा दिवस हा माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस आहे. माझ्या सख्या भावाने मला आणि माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला होता. 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा मास्टरमाइंड तोच आहे. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन म्हणतो, हे सगळं काही सत्य आजच आम्हाला कळालं आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी नागराज काकांना अरेस्टही केला आहे. आता घडलेला सर्व प्रकार अर्जुन घरच्यांना सांगू लागतो. कशा प्रकारे नागराज काकांचा खरा चेहरा त्याने सगळ्यांसमोर आणला हे सांगत असताना अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत यांच्या समोर नागराज काकांच्या खरा चेहरा समोर आणण्यासाठी एक व्हिडिओ सुमन काकूंनीच बनवला, की जो व्हिडिओ समोर येताच त्यामध्येच नागराज काका म्हणालेला असतो की हो, जाऊन सांग की तुला आणि त्या महिप्त शिकलेला मीच बांधून ठेवलं होतं. मीच तुम्हाला किडनप केलं होतं. कारण 22 वर्षांपूर्वी या रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला संपवण्यासाठी मीच महिप्त शिखरेला सुपारी दिली होती. मीच याच कुटुंब संपवायला निघालो होतो. या सगळ्याचा मास्टरमाइंड मीच आहे. असं म्हणत सुमन काकूंच्या समोर नागराज काकाने त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते आणि हीच कबुली म्हणजेच अर्जुनसाठी मोठा पुरावा ठरलेला असतो. आता अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांच्याजवळ तो पुरावा देत
शेवटी नागराज काकांच्या हातात बेड्या ठोकण्यामध्ये अर्जुन, सायली आणि सुमन काकू यशस्वी ठरतात. आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव म्हणू लागतात, अर्जुन, तू जे सांगतोयस ते खरंच खरं आहे का रे? हे सगळं काही नागराजने केलं आहे, आपल्या नागराजने. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, आपण त्याला आपलं समजत होतो, परंतु हीच सगळ्यात आपली मोठी चूक होती. त्यांनी आपल्याला कधी आपलं म्हटलंच नाही आणि म्हणूनच आमचा जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर कल्पनाताई म्हणतात, या सगळ्या गोष्टींवर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. नागराज भाऊजी असं काहीतरी करतील तर पूर्णा आजींना 22 वर्षापूर्वीचा अर्जुनच्या वाढदिवसाचा तो दिवस आठवतो. पूर्णा आजी म्हणू लागतात, अर्जुनच्या वाढदिवसाचा तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. मी प्रतिमा आणि रविराज यांना म्हणत होते की रात्री घरी जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, परंतु त्यांनी सुद्धा घरी जाण्याचा हट्ट केला आणि मी सुद्धा त्यांना थांबवू शकले नाही. मला मनापासून वाटत होतं की तुम्ही सर्वांनी इथेच थांबावं, परंतु त्याचवेळी नागराज एवढं मोठं कारस्थान करत होता, आपल्याच माणसांना संपवण्याचं षड्यंत्र रचत होता. इतकी वर्ष तो आमच्या डोळ्यात धूळ फेकत होता. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, मी लग्न करून यांच्या घरात गेले त्या दिवसापासून अगदी नागराज भाऊजींना धाकट्या भावासारखा समजत होते. त्यांना माझा धाकटा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. तर सुमन काकू सायलीला म्हणतात, सायली, हे ना, खूप मोठमोठ्या बाता करायच्या, मी असा पैसा कमवणार, तसा पैसा कमवणार, हा बिझनेस करणार, तो बिझनेस करणार. मला वाटायचं की खरंच हे मेहनत करतायत, परंतु नशीब साथ देत नाहीयेत. पण सायली, आज मला कळालं की ह्यांना मेहनत करायचीच नव्हती, परंतु यांना फक्त पैसा हवा होता, मेहनत न करता, आणि तोही पापाचा. सायली, अगं, हे सगळं करून त्यांना काय मिळालं? पण सायली, मला सांग, ही गोष्ट जर माझ्या वेळीच लक्षात आली असती तर मी या सगळ्यातून त्यांना थांबवू शकले असते का? सायलीम हणते नाही. सुमन काकू, गुन्हेगार गुन्हा कोणत्याही मार्गाने करतो, मग तुम्ही त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी गुन्हेगार गुन्हा करायचा थांबत नाही. या सगळ्यामध्ये तुमची काही चूक नाहीये. तुम्ही काही प्रयत्न केले असते तरी मला नाही वाटत की गुन्हेगार नागराज काका स्वतःला थांबवू शकले असते. त्यांचे गुन्हे असेच चालू राहिले असते. पण सुमन काकू, तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका आणि स्वतःला दोष तर अजिबातच देऊ नका, कारण तुम्ही कुठेही कमी पडलेला नाही आहात. तुम्ही जे केलं ते योग्यच केलंत. आज एवढं मोठं सत्य तुमच्या समोर आलं तरी सुद्धा तुम्ही खंबीरपणे उभे आहात, खंबीरपणे तुमच्या कुटुंबाची साथ देत आहात आणि ही साथ अशीच कायम द्या. सुमन काकू, एक सांगू का, आज नागराज काकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच आहे. त्यांचं खरं रूप सर्वांना कळालच आहे. यानंतर त्यांचा विचारही करू नका. आता स्वतःसाठी जगा, स्वतःचा विचार करा, असं म्हणत सायली सुमन काकूंना सावरते. पण ज्यावेळी ती बाकी सर्वांकडे पाहते तर सर्वजण असे शांतच असतात. सायली तिथे जाते आणि पूर्णा आजींना आवाज येत म्हणते, पूर्णा आजी, मी जेवण बनवलं आहे. मला माहीत आहे आज कोणालाही जेवायची इच्छा नाही, परंतु सर्वांनी थोडं थोडं जेवून घ्या, गरजेपुरत का होई ना, परंतु प्लीज सर्वांनी जेवून घ्या. कोणीच जेवायला तयार नसतात. सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका, तुम्हालाही थोडं जेवावं लागेल. रविराज काका म्हणतात की नाही सायली, बाळा, मला खरंच जेवायचं नाहीये. सायली, मला एक कळत नाहीये की माझी जवळचीच माणसं अशी का निघतात. सायली, ज्यांच्यावर मी प्रेम केलं, ज्यांना मी जीव लावला, त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसावा. अगं, माझी मुलगी कित्येक वर्षानंतर मला भेटली, पण ती शेवटी खोटारडीच निघाली. आणि हा माझा सक्का भाऊ नागराज, त्याच्या नाकर्तेपणावर मी कधीच काही बोललो नाही. नेहमीच त्याला पाठीशी घातलं आणि त्यानेच मला मारण्याचा, माझ्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करावा. आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं. ही गोष्ट रविराज सरांनाच सहन होत नसते. त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणूनच रविराज सर धावतच आपल्या रूमच्या दिशेने निघून जातात. दरवाजा बंद करतात
आणि स्वतःला रूममध्ये कोंडून घेतात. आता सर्वजण दरवाजाकडे येत दरवाजा वाजवत रविराज सरांना दरवाजा उघडण्याची विनंती करू लागतात. पूर्णा आजी म्हणू लागतात, रविराज प्लीज दरवाजा उघडा. परंतु रविराज सर दरवाजा उघडत नसतात. कारण या सगळ्यांसमोर आज सत्य आल्यानंतर, आपल्या भावाच सत्यरूप कळाल्यानंतर स्वतःचीच मान शर्मेने खाली गेलेली असते. त्यांना या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. पूर्णा आजी म्हणू लागतात, रविराज अहो प्लीज दरवाजा उघडा. परंतु रविराज सर काही दरवाजा उघडत नाहीत. सायली म्हणते, रविराज काका दरवाजा उघडाना. सुमन काकू, प्रतिमा, आत्या सर्वच जण आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगत असतात. परंतु काही झालं तरी रविराज सर मात्र दरवाजा उघडायला तयार नसतात. अर्जुन म्हणू लागतो, सिनियर, अरे असं करून कसं चालेल, प्लीज दरवाजा उघडना. परंतु रविराज सर कोणाचं काहीच ऐकून घेत नसतात. सायली पुन्हा एकदा आवाज देत म्हणते, रविराज सर, रविराज काका दरवाजा उघडाना. परंतु रविराज सर यांना एवढा त्रास झालेला असतो की त्यांना एकटेपणाची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली असते. प्रतिमा, आत्या म्हणू लागतात, अहो प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, दरवाजा उघडा. आता कल्पनाताई, प्रतिमा आत्यांना सावरतात. आता सायली जेवणाचे ताट घेऊन येते, दरवाजासमोर उभी राहते आणि फक्त एक मायेची साथ देते, ती म्हणजे बाबा दरवाजा उघडा. बाबा तुम्ही माझंही ऐकणार नाहीयत का? तुम्ही तुमच्या लेकीचंही ऐकणार नाहीयत का? आता हा शब्द रविराज सरांच्या कानी पडताच त्यांना मात्र मोह आवरत नाही. त्यांना त्यांच्या मुलीची हाक ऐकू येताच ते क्षणभरातच दरवाजा उघडतात. बाहेर पाहतात तर सायली उभी असते. परंतु सायलीच्या नजरेला नजर देण्याचीही त्यांची हिंमत होत नाही. ते लगेच आपली मान खाली घालत मागे वळतात. सायली त्यांना सावरते आणि म्हणू लागते, बाबा तुम्ही तुमच्या लेकीलाही असं परक समजून बसणार आहात का? बाबा असं काहीच नाहीये. तुमच्या जवळच्या माणसांनी तुम्हाला सगळ्यांनीच धोका दिला असं अजिबातच नाहीये. तुमची जवळची माणस तुमची आहेत आणि ती तुमच्या सोबत कायम आहेत. बाबा आणि तुमची ही मुलगी, ती तर तुम्हाला कधीच धोका देणार नाही. ती तुमच्या सोबतच आहे. आता सायलीचे हे शब्द ऐकून सर्वांचेच डोळे पाणावतात. सायलीच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात. परंतु सायलीचा हा आपलेसेपणाचा असणारा स्वभाव सगळ्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठा आधार ठरत असतो. रविराज सरांचे अश्रू अनावर होतात. सायली त्यांना सावरते, या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, बाबा असं रडायचं नाही. तुम्ही रडलात तर तुमच्या या मुलीला अजिबात आवडणार नाही. सायली रविराज सरांचा हात हातात घेते, त्यांना शब्द देत म्हणते, बाबा आपलं हे मुलीचं आणि वडिलांचं नातं हे कायम असेच राहणार आहे. मी जरी तुमची सख्खी मुलगी नसली तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. बाबा आता तरी तुमच्या या मुलीच्या हातून 2 घास खाल ना. रविराज सरांसोबत सर्वांचेच डोळे पाणावतात. सायलीच्या या शब्दानेच सगळ्यांचंच मन भरून आलेलं असतं. आता रविराज सर खूप रडत असतात आणि रविराज सरांचे अश्रू सायली स्वतःच्या हाताने पुसते आणि स्वतःच्या हातानेच त्यांना पहिला घास खाऊ घालते. ज्यावेळी रविराज सरांना ती पहिला घास खाऊ घालत असते त्यावेळी रविराज सरांना ते लहानपणीचे तन्वीचे बालपण आठवतं. आपल्याला तन्वीने भरवलेला तो घास आठवतो. आता सायली सुद्धा अगदी लहानपणीच्या तन्वीप्रमाणे, म्हणजेच स्वतःच लहानपणी बाबांना भरवलेला घास अगदी त्याप्रमाणेच हा घास आईचा असं म्हणत त्यांना पहिला घास खाऊ घालते. तर रविराज सर सायलीकडे पाहू लागतात. तर सायली दुसरा घास भरवत म्हणते, हा घास प्रतिमा आत्यांचा, हा घास तुमच्या ज्युनियरचा असं म्हणत तिसरा घास भरवते आणि चौथा घास भरवत असताना ती म्हणू लागते, हा घास तुमच्या या लेकीचा माझा. आता रविराज सरांना पुन्हा एकदा तन्वीच बालपण आठवतं, ज्यावेळी तन्वी घास भरवत असताना ती असंच म्हणालेली असते, बाबा हा घास माझा असं म्हणत तिने बाबांना अगदी मायेनेच खाऊ घातलेलं असतं आणि अगदी सायली सुद्धा त्याप्रमाणेच वागत असते. शेवटी रविराज सरांना त्यांचे जुने दिवस त्यांच्या डोळ्यासमोर असतात.
रविराज सरांना तन्वीला मायेने भरवलेला घास आणि तिला जवळ घेतलेले क्षण आठवतात. सायलीमध्ये ते आपल्या तन्वीला पाहत असतात. सायलीच्या रूपाने त्यांना त्यांची तन्वी भेटलेली असते, परंतु खरंच सायली हीच त्यांची मुलगी आहे हे सत्य मात्र अजूनही पडद्याआड असतं. परंतु काही झालं तरी सायली हीच तन्वी असल्यामुळे अगदी आपल्या बाबांप्रमाणे ती रविराज सरांवर माया करत असते, रविराज सरांना जीव लावत असते. आणि रविराज सरांना सायलीला पाहताच त्यांना त्यांच्या त्या तन्वीचे बालपण आठवतं. तन्वी सोबत खेळलेले प्रत्येक क्षण, तन्वी सोबत घालवलेला प्रत्येक क्षण, तिला मायेने जवळ घेतलेले ते क्षण आणि तिला खांद्यावर झोपवलेल तो प्रत्येक दिवस, ती प्रत्येक रात्र त्यांच्या डोळ्यासमोर असते. आणि सायलीच्या डोळ्यात त्यांना त्यांची तन्वी दिसत असते. आता रविराज सर अगदी मायेनेच सायलीकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रविराज सर अपघाताच्या फाईलचा अभ्यास करत असतात. त्या सगळ्या फाईल पुन्हा एकदा पडताळून पाहत असतात. त्याचवेळी अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, सिनियर, तू या सगळ्या फाईल पुन्हा एकदा पाहतोयस? रविराज सर म्हणतात की हो, पुन्हा एकदा सगळ्या फाईल मी पडताळून पाहतोय आणि नव्याने एक एक खुलासे होऊ लागले आहेत. सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे महिप्त शिखरे नागराज काकांना म्हणतात, नागराज किल्लेदार, शेवटी तुम्हाला तुमच्या बायकोनेच धोका दिला. तुम्हाला साधी तुमची बायको सांभाळता आली नाही. आता नागराज काका रागानेच महिप्त शिखराकडे पाहतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन रविराज सरांना म्हणतो की आज नागराज काकांना कोर्टात उभं केलं जाईल. आपण अगोदरच FIR आणि सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केलेच आहेत आणि आज नागराज काकांना शिक्षा होणारच. आता अर्जुनने मिळवलेले पुरावे नागराज काकांना शिक्षा होण्यासाठी पुरेसे ठरतील का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.